हॅलो एव्हरीवन, तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर तुम्ही ही जी बेसन बर्फी बघताय ना, ही मी साखरेचा पाक न बनवताच बनवली आहे आणि एकदम दाणेदार आणि स्वादिष्ट अशी झालेली आहे। तर या बर्फीला मी थोड्याशा रोज पेटल्स आणि काजूने डेकोरेट केले। याला तुम्ही चांदीचा वर्कही लावू शकता। बघू शकता बर्फी अगदी सहजरित्या निघाली आहे आणि परफेक्ट बनलेली आहे, अगदी दाणेदार अशी। मी इथे तोडून पण दाखवते। वाव, तर परफेक्ट बनली आणि खूप स्वादिष्ट देखील झालेली आहे ही बर्फी। चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया। तर सर्वप्रथम इथं एक वाटी, मोठी वाटी बेसन, तेवढीच वाटी साखर, एक वाटी आणि हाफ कप रवा, म्हणजे हाफ वाटी रवा इतका घेतलेला आहे। तर कढाई गरम झाली की त्यात 2 चमचे तूप टाकून बेसन आणि रवा टाकून घ्यायचा आहे। रवा बेसनापेक्षा हाफ घेतलेला आहे मी। याला अगदी लो फ्लेमवरती खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर याचा कलर चेंज झालेला आहे आणि वासही खमंग सुटलेला आहे। नंतर यात 1 ते 1.25 वाटी इतकी मी साखर टाकलेली आहे। परत साखर आणि या साखरेला मिक्स करून घ्यायचे छान प्रकारे। साखर छान मिक्स झालेली आहे। यात मी 1 ग्लास पाणी ओतलं आहे आणि त्याला मिक्स करत जायचं आहे लगेचच। अशा प्रकारे पूर्ण मिक्स करायचं आहे अगदी लो फ्लेमवरती। याचं थिक असं मिक्सचर रेडी होईपर्यंत याला मिक्स करत जायचं आहे। तर छान असं हे थिक झालेलं आहे बॅटर आपलं। तर इथे मी एका परातीला तूप लावून घेतलं होतं अगोदरच, त्यात हे बॅटर ओतून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि याला मी अगदी हळूवार हाताने सेट करून घेते। ब्रशच्या सहाय्याने देखील तुम्ही याला सेट करू शकता, बट माझ्याकडे काय तो नव्हता। मग मी थोडंसं थंड झालं की हाताने छान असं सेट करून घेतलं आणि यावरती मी थोडेसे काजू आणि रोज पेटल्सनी डेकोरेट केला आहे याला। थोडा वेळ ही बर्फी अशी सेट होण्यासाठी ठेवायची, म्हणजे चांगल्या प्रकारे सेट होते। त्यानंतर इथे मी चाकूच्या साहाय्याने कट करून घेते। बर्फी एकदम मऊसूद अशी झालेली आहे, अगदी सहजरित्या कट होत आहे। तर अशा प्रकारे मी पूर्ण बर्फी कट करून घेतली। तर आपली पाक न बनवता अगदी अर्ध्या तासात तयार होणारी इन्स्टंट बर्फी बनवून रेडी आहे। बघू शकता मी वरून काही रोज पेटल्स आणि काजूने डेकोरेट केलं आहे। बर्फीमध्ये सुजी यूज केल्यामुळे एकदम दाणेदार अशी झाली आहे। मी इथे तोडून पण दाखवू शकते, बघू शकता तुम्ही। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग।